नमस्कार, गीतांजली रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मी आज दाखवणार आहे अंडा बिर्याणी। त्याची रेसिपी दाखवते आहे, त्याचे साहित्य दाखवते आहे। हे आहे बटाटा, थोडा त्याला मैदा लावून मसाला मीठ लावून फ्राय करून घेतलेला आहे। हे आहे टोमॅटो, कांदा, ही अंडी उकडून घेतलेली आहेत, त्याला मसाला मीठ हळद लावून घेतले आणि थोडी हलकी फ्राय करून घेतली। आणि हे आहे अद्रक लसूणची पेस्ट, आणि हे आहे लवंग, जिरं, तेजपत्ता, काळी मिरी, आणि हे एवढं साहित्य घेतलेलं आहे। आणि हा कांदा मी फ्राय करून घेतलेला आहे, कांदा फ्राय करून घेतलेला आहे। आता मी तेल टाकत आहे। तेल थोडं जास्त टाकायचं बिर्याणीला, तरच टेस्ट येते। तेल गरम झालं की तेजपत्ता टाकायचा। हे सगळे मसाले घेतलेत ना, ते सगळे टाकायचे। आता मी कांदा टाकते। थोडासा लाल होईपर्यंत परतायचं आहे। थोडा लाल झालेला आहे। आता मी टोमॅटो टाकते। थोडंसं याच्यात मीठ पण टाकलेलं आहे मी, म्हणजे कांदा टोमॅटो नरम होण्यासाठी, पटकन शिजण्यासाठी। आता हे नरम झालेलं आहे टोमॅटो कांदा। आता मी मसाले टाकते। हळद टाकते, हे लाल तिखट आहे, आपल्याला जसं तिखट हवं आहे तसं ते टाकायचं आहे। मी जरा जास्तच टाकते। आणि हे गरम मसाला टाकते, अर्धा चम्मच। ते असं मिक्स करून घ्यायचे। असं तेल सुटायला पाहिजे। हे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते टाकते। बटाटे फ्राय करून घेतलेत ना, ते घातलेत। ही अद्रक आणि लसूणची पेस्ट ती टाकते, ती राहिली होती ती टाकते। थोडं तेल सुटेपर्यंत थोडं गरम करून घ्यायचं आहे, कारण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। खूप छान सुगंध सुटलेला आहे। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। हे बघा, असं तेल सुटलेलं आहे।
हे अंडी उकडून ठेवलेली आहेत ना फ्राय करून ती घालते. मस्त अशात मसाला परतून घ्यायचा आहे. असं छानपैकी सगळ्या अंड्यांना मसाला लागला पाहिजे. मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. आता हे मी तांदूळ भिजवून ठेवलेले ते घालते. साधंच आहे, स्टीम कोलम आहे ते. हे असे फ्राय करायचे, हळू करायचे, कारण अंडी पण आहेत ना त्याच्यात. लयच घाण सवय. सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडं मीडियम गॅस ठेवून मीडियमवर ठेवून झाकून ठेवून झालेला आहे. आता मी ह्याच्यावर कोथिंबीर टाकते, अशी फिरवते आता. आणि हा कांदा फ्राय केलेला आहे ना, तो असा वर टाकायचा आहे. आणि बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटं झालं ना की गॅस बंद करून आपली बिर्याणी तयार. बिर्याणी बघा झालेली आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवते. साधी सोपी माझ्या माहितीप्रमाणे मी बनवली. जास्त पण आपल्याला जे साहित्य असतं ना त्या साहित्यात बनवलेले आहे. पहा बिर्याणी तयार झालेली आहे. अंडा बिर्याणी कशी झाली. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.